नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे। या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT NIT त्याचबरोबर MBBS DMS BHMS त्याचबरोबर स्टेटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये कॉम्प्युटर IT AIDS EMTC मेकॅनिकल सिव्हिल असेल त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन किंवा मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची ॲडमिशन प्रोसेसची आपण माहिती या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर आजचा जो विषय आहे जो वेबिनार नंबर 5 हा वेबिनार नंबर 5 आहे। वेबिनार नंबर 5 मध्ये आपण पाहणार आहोत की JEE मेन 2024 सेशन 1 रिझल्ट ॲनालिसिस। त्यामध्ये आपण रिझल्ट ॲनालिसिस करणार आहोत। तर रिझल्ट ॲनालिसिस करताना जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्यामध्ये आपण लक्ष देणार आहोत। तर 2-3 दिवसापासून 12 तारखेपासून सर्क्युलर आलं होतं JEE मेनचं, त्यामध्ये रिझल्ट्स आले होते। रिझल्ट्स हे शॉकिंग होते कारण की ह्यावेळी जवळपास 27% स्टुडंट हे राईज झालेले आहेत। त्यानुसार प्रत्येक शिफ्टमध्ये बरेच विद्यार्थ्यांचे फोन आले होते की सर आम्हाला मार्क तर आहेत पण नॉर्मलायझेशन ज्याला आपण पर्सेंटाइल म्हणतो NTA जे पर्सेंटाइल आहे ते कमी जास्त दाखवते। तर हे कशामुळे दाखवतात तर ह्याचं पूर्ण क्लिअरिफिकेशन आहे ते रिझल्ट ॲनालिसिसच्या माध्यमातून पुढच्या 1-2-4 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन चॅनलला आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केला त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमचे जे मित्र किंवा रिलेटिव्स असतील त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ॲडमिशन रिलेटेड माहिती त्यांना मिळत जाईल। त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या वर्षीचा रिझल्ट जो आहे या सेमिस्टरचा हा रिझल्ट हा शॉकिंग लागलेला आहे। शॉकिंग इन टर्म्स ऑफ की जे स्टुडंट आहेत हे राईज झाल्यामुळं हा रिझल्ट आलेला आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतो ते NTA ने जी प्रेस रिलीज केलेली आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो की ही एकदम 10 शिफ्ट मध्ये होती। 10 शिफ्ट्स म्हणजे दिवसाला 1-2 शिफ्ट पकडल्या सकाळ दुपार तर सकाळी आणि संध्याकाळी, तर अशा 10 शिफ्ट मध्ये एक्झाम झाली 30 आणि 1 फेब्रुवारीला पेपर 1 होता इंजिनिअरिंगचा ज्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला आता सांगितलं तर 12,21,724 विद्यार्थ्यांनी फॉर्म रजिस्ट्रेशन केलं होतं। त्यापैकी 11,70,048 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। तर यामध्ये जे मेल कॅन्डिडेट्स आहेत तर रिझल्ट ॲनालिसिस मध्ये जसं आपण सांगितलं आहे की मेल कॅन्डिडेट्स आहेत तर फिमेल मध्ये जर आपण पाहिलं तर 4,09,937 मेल कॅन्डिडेट 8,20,778 अशा जवळपास 12,21,724 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्यानंतर जे एक्झामला ऍक्च्युअल बसले होते त्यामध्ये विद्यार्थी जे आहेत त्यामध्ये 3,81,808 फिमेल कॅन्डिडेट्सनी एक्झाम दिलेली आहे। त्याचबरोबर 8,88,234 मेल कॅन्डिडेट आहेत। असे टोटल 11,70,048 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। तर यामध्ये आपण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर कॅटेगरी वाईज सुद्धा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजून येईल की यामध्ये जनरल कॅन्डिडेट आहेत तर जनरल कॅन्डिडेट मध्ये जवळपास 3,92,640 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। EWS मध्ये 1,50,693 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। OBC MCN मध्ये 4,74,986 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। SC मध्ये 1,13,509 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले। ST मध्ये 38,220 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। तर ह्या पद्धतीने रिझल्ट्स आहेत। तर रिझल्ट्स मध्ये हे जे स्टुडंट्स आहेत अपेअर यामध्ये आपण जर टॉपर पाहिले तर आपल्याला NTA मध्ये जवळपास जे 100% आहे NTA स्कोर आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथं लेफ्ट राईट साईडला दिसेल तर आर्यभट्ट हरियाणा या कॅन्डिडेटला आउट ऑफ 100% आहे। त्यानंतर ऋषी शेखर शुक्ला तेलंगणा, शेख सूरज आंध्र प्रदेश ही पूर्ण लिस्ट आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर आर्यन प्रकाश हा महाराष्ट्रातील कॅन्डिडेट ज्याला JEE मध्ये 100 स्कोर मिळालेला आहे। त्याचबरोबर गजरे नीलकृष्ण निलमकर निर्मल कुमार याला सुद्धा 100% मिळालेले आहे। त्यानंतर दर्केश संजय मिश्रा हा सुद्धा महाराष्ट्रातून कॅन्डिडेट आहे। तर जवळपास आपल्या महाराष्ट्रातले 100 कॅन्डिडेट जे आहेत ते जवळपास 3 कॅन्डिडेट आहेत ज्यांना 100 स्कोर मिळालेला आहे। त्यानंतर स्टेट वाईज जर पाहिलं तर स्टेट वाईज टॉपर पाहिला तर स्टेट वाईज टॉपर मध्ये तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा जो टॉपर तुम्हाला आता सांगितलं तसं आउट ऑफ 100चाच आहे। त्यानंतर तुम्ही अंदमान निकोबार बेट घेतलं तर 98.43% आहे। त्यानंतर आंध्र प्रदेश 100, आंध्र प्रदेश 100, आंध्र प्रदेश 100। त्यानंतर आसाम 99.92 पॉइंट समथिंग आहे, आसाम आहे। त्यानंतर बिहार आहे 99.99, छत्तीसगड 99.99, छत्तीसगड। त्यानंतर
दिल्ली आहे 100%, दिल्ली गोवा 99.88, गुजरात आहे 100. त्यानंतर तुम्ही इथं कर्नाटक सुद्धा 100 आहे. त्यानंतर मध्य प्रदेश 99.99, महाराष्ट्र जसं मी तुम्हाला सुरुवातीला 3 विद्यार्थ्यांची नावं घेतली त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन की त्यांना आउट ऑफ स्कोर मिळालेला आहे 100%. त्यानंतर आपण पाहू शकतो तेलंगणा आहे, तेलंगणामध्ये आउट ऑफ 100 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो ही जी लिस्ट मी तुम्हाला राईट साईडला दिसेल. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांना स्टेट वाईज घेतलं. त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज जर टॉपर पाहिले तर कॅटेगरी वाईज टॉपर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की EWS चा टॉपर हा 99.99 चा आहे, हा तेलंगणामधून आहे. जनरल EWS, त्यानंतर जनरल EWS मध्ये जर आपण पाहिलं तर 99.99 जसं सांगितलं तर SC मध्ये तामिळनाडूमध्ये आहे 99.99, ST मध्ये 99.99, OBC MCL 100% आहे जे 4 कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर जनरल मध्ये 100 आउट ऑफ 100 आहे, PWD मध्ये 99.98 आहे. मेल कॅन्डिडेट हे सांगितलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर बाकीची लिस्ट तुम्हाला राईट साईडला दिसेल. जवळपास 24 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना आउट ऑफ 100 स्कोर मिळालेला आहे. त्यानंतर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जो NTA स्कोर आहे तो कसा काढला जातो त्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू की जे कॅन्डिडेट्स आहेत ज्याच्यामध्ये रिझल्ट अनालिसिस मध्ये सांगितलेलं आहे की जवळपास 27 तारीख जी आहे त्यावेळी जवळपास फर्स्ट शिफ्टला 82,371 मेल कॅन्डिडेट, 39,816 फिमेल कॅन्डिडेट असे जवळपास 1,22,187 कॅन्डिडेट हे 27 तारखेला फर्स्ट शिफ्टला होते. सेकंड शिफ्टला ही विद्यार्थी 1,25,272. त्यानंतर 29 तारखेला फर्स्ट शिफ्टला 1,23,323, 29 तारखेला सेकंड शिफ्टला 24,848, 30 तारखेला फर्स्ट शिफ्टला 1,21,798, 30 तारखेला सेकंड शिफ्टला 1,21,028, त्यानंतर 31 तारखेला फर्स्ट शिफ्टला 1,25,094, 31 तारखेला सेकंड शिफ्टला 1,20,917 विद्यार्थी होते. त्यानंतर 1 तारखेला फर्स्ट शिफ्टला हे विद्यार्थी 1,21,205 आणि 1 तारखेला सेकंड शिफ्टला 1,16,952 विद्यार्थी होते. हे NTA तर्फे प्रेस रिलीज केलेले आहे कालच 17 तारखेला. त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये PDF मिळेल, नाहीतर राईट साईडला तुम्हाला ते मिळेल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पर्सेंटाइल स्कोर जे आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 27 तारखेला 100 आउट ऑफ 100 पर्सेंटाइल मिळवणारे जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे ते 8 स्टुडंट्स आहेत. 99 to 100 मध्ये 1,080 स्टुडंट आहेत. 98 ते 99 मध्ये 1,090 आहेत. 97 ते 98 मध्ये 1,245 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 96 to 97 1,128, 95 to 96 1,234 आहेत. 94 to 95 1,159 स्टुडंट आहेत. 93 to 94 पर्सेंटाइल मध्ये 1,291 आहेत. 92 to 93 1,089 स्टुडंट्स आहेत. सेम 91 to 92 1,176 and 90 to 91 1,299. असेच तुम्हाला 27 शिफ्टचे सेकंड शिफ्टचे दिलेले आहेत. 29 फर्स्ट शिफ्ट, 29 सेकंड शिफ्ट, 30 फर्स्ट शिफ्ट, 30 सेकंड शिफ्ट, 31 फर्स्ट शिफ्ट, 31 सेकंड शिफ्ट, 1 फेब्रुवारी फर्स्ट शिफ्ट, 1 फेब्रुवारी सेकंड शिफ्ट. जो आपल्याला स्टुडंट पाहिजे होते की आपला जो रिझल्ट काढलेला आहे त्याच्यामध्ये किती स्टुडंट्स अपियर झालेले आहेत तर ह्याचं पूर्ण अनालिसिस तुम्हाला राईट साईडला दिसेल, यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर जे काउंटर रजिस्ट्रेशन स्टुडंट आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं त्यानुसारच आहे. 11,17,048 स्टुडंटनी एक्झाम दिलेले आहे आणि जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत ते रजिस्टर्ड मध्ये 12,21,724. त्यानंतर आपण यामध्ये पाहू शकतो तर ह्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. ते NTA चा जो स्कोर अनालिसिस आहे तो स्कोर अनालिसिस आपण सांगितलेला आहे. त्या पदावर जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल किंवा तुम्हाला NTA च्या वेबसाईटला सुद्धा मिळून जाईल. त्याचबरोबर आपण राईट साईडलाही तुम्हाला दिलेले ते त्या माध्यमातून पाहू शकता. त्यानंतर सेकंड अनाउन्समेंट अशी आहे की जे विद्यार्थ्यांनी सेकंड सेशनचा फॉर्म भरला नसेल तर सेकंड सेशनचा फॉर्म भरून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट अँड सेकंड सेशनचे फॉर्म भरले असतील तर त्यांनी लॉग इनला जाऊन एकदा चेक करा. आपला फॉर्म एडिट होत असतो, ते एडिट झाल्यानंतर पूर्ण जोपर्यंत PDF येत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट झाला असं म्हणू शकत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या लॉग इनला जाऊन चेक करा की आपला फॉर्म सबमिट झालाय का, आणि सबमिट झाला असेल तर हे करा. तर जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर वेबिनार नंबर 6 मध्ये आता पुढे जो वेबिनार येणार आहे वेबिनार नंबर 6 मध्ये आपण पाहणार आहोत की
टॉपचे IITs आता बऱ्यापैकी रिझल्ट आपल्या समोर आलेला आहे, त्यामुळे वेबिनारमध्ये आपण टॉपचे IITs पाहणार आहोत, त्यांच्या IITचे फी स्ट्रक्चर पाहणार आहोत, त्याचबरोबर त्यांचे प्लेसमेंट्स पाहणार आहोत. प्लेसमेंट्स किती आलेले आहे त्यामध्ये IIT बॉम्बे आहे, खरगपूर आहे, रुड़की आहे, दिल्ली आहे, कानपूर आहे. तर ह्या सर्व IITचे प्लेसमेंट्स आपण चेक करणार आहोत. त्यानंतर त्यांचे कट ऑफ्समध्ये आपण मॅक्झिमम CS चा कट ऑफ घेणार आहे, कॉम्प्युटर सायन्सचा IITs मध्ये. त्यानंतर वेबिनार नंबर 7 मध्ये आपण पाहणार आहोत की टॉपचे NITs ज्याला ओल्ड NITs म्हणतो आणि त्यांचे प्लेसमेंट, फी स्ट्रक्चर आणि त्यांचे CS चे कट ऑफ पाहणार आहोत. तर या पद्धतीने तुम्हाला सिरीज मिळणार आहे. हे जवळपास 100 व्हिडिओज आहेत जे जोसा काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो IIT आणि NIT ऍडमिशन प्रोसेस. तर ह्या प्रोसेसवर जवळपास आपले 100 व्हिडिओज येणार आहेत. तर 100 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काय अपडेटेड माहिती असेल किंवा जितकी माझ्या बाजून जितकी शक्य होईल तेवढी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.